सेशनमध्ये आपण टेस्ट एनजीचा चौथा भाग बघणार आहोत. त्याआधी मागच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो याचा क्विक रिकॅप घेऊया. तर मागच्या सेशनमध्ये आपण होम पेज फंक्शनॅलिटीसाठी काही टेस्ट केसेस लिहिल्या. त्यामध्ये आपण आपली फंक्शनॅलिटी टेस्टिंग आणि यूआय टेस्टिंग या दोन्ही प्रकारच्या टेस्टिंग आपण केल्या. बरोबर. त्यानंतर आपण टेस्टिंग कॉन्फिगरेशन पाहिली. सो आपण एक टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल फाईल बनवली, ज्यामध्ये आपण कॉन्फिगरेशन दिली. आपल्या टेस्टिंगमध्ये आपल्याला कुठले कुठले क्लासेस हे एकसाथ रन करायचे आहेत, ह्या सगळ्या कॉन्फिगरेशन आपण सूटमध्ये ऍड केल्या आणि त्या सूटची कॉन्फिगरेशन या फाईलमध्ये आपण केली. तर या सेशनमध्ये आपण आता पॅरलल टेस्टिंग काय असतं हे बघणार आहोत आणि त्यानंतर आपण टेस्टिंगचे रिपोर्ट्स जे जनरेट होणार आहेत हे आपण बघणार आहोत. तर मागच्या सेशनमध्ये आपण ज्या टेस्ट केसेस रन केल्या, म्हणजेच की आपण लॉग इन फंक्शनॅलिटी आणि होम पेज फंक्शनॅलिटी या दोन्ही फंक्शनॅलिटी टेस्ट करण्यासाठी ज्या टेस्ट केसेस आपण रन केल्या, त्या सिक्वेन्शियल फॉर्म मध्ये आपण त्या एक्झिक्यूट केल्या. सो आपण पहिलं लॉग इन फंक्शनॅलिटी रन केली, म्हणजेच की ते एक्झिक्यूट केल्या टेस्ट केसेस, आणि होम पेज फंक्शनॅलिटीच्या टेस्ट केसेस आपण एक्झिक्यूट केल्या होत्या. तर असं सिक्वेन्शियली एक्झिक्यूट केल्याने आपण स्टेप बाय स्टेप व्हॅलिडेट करू शकलो. सो आपण लॉग इन फंक्शनॅलिटी पहिलं व्हॅलिडेट केली आणि त्यानंतर होम पेज फंक्शनॅलिटी व्हॅलिडेट केली. पण असं स्टेप बाय स्टेप व्हॅलिडेट करताना आपल्याला काही लिमिटेशन सुद्धा असू शकतात. तर त्याचं सगळ्यात मोठं लिमिटेशन असं आहे की आपण जेव्हा लॉग इन फंक्शनॅलिटी टेस्ट करणार, सो प्रत्येक टेस्ट केसला एक्झिक्यूट होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. सो असे आपण जेवढे टेस्ट केसेस लिहू, जसे की लॉग इन फंक्शनॅलिटी, मग होम पेजची फंक्शनॅलिटी, या सगळ्यांसाठी आपण अनेक अशा टेस्ट केसेस लिहिणार आहोत. या सगळ्या टेस्ट केसेस जेव्हा एक एक करून रन होणार आहे, तो प्रत्येक टेस्ट केसला लागणारा तो वेळ, तो सगळा ऍड अप होऊन असं आपल्याला एकंदर एक खूप सारा वेळ लागू शकतो. सो ह्या सगळ्या टेस्ट केसेस जेव्हा रन होणार, तेव्हा एकत्र सगळं मिळून जो वेळ असणार आहे तो खूप असू शकतो. बरोबर. तर आपल्या ऍप्लिकेशनमध्ये असे काही अनेक टेस्ट असू शकतात. सो आपण जर 100 अशा टेस्ट असल्या तर आपल्याला असं किती वेळ लागू शकतो, तुम्ही हा विचार करू शकता. जसं जर Amazon वेबसाईटला आपण कन्सिडर केलं किंवा Flipkart वेबसाईटला आपण जर कन्सिडर केलं, त्यामध्ये तर बरेच फीचर्स असतात, बरेच फंक्शनॅलिटी असतात. तर सगळ्या फंक्शनॅलिटी आपण टेस्ट करायला लागलो आणि ह्या एका टेस्ट सूटमध्ये जर आपण रन केल्या, तर त्याला किती वेळ लागू शकतो. बरोबर. तर तो प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करू शकतो? आपण कमी वेळात ह्या सगळ्या टेस्ट केसेसला कसं एक्झिक्यूट करू शकतो? ह्या सगळ्या टेस्ट केस आपल्याला तर एक्झिक्यूट करून पाहायच्या आहेत, पण आपण ह्याला कमी वेळात रन करायचं. सो हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करू शकतो? तर आपण पॅरलल टेस्टिंग करू शकतो. पॅरलल टेस्टिंग म्हणजे काय? पॅरलल टेस्टिंग एक प्रोसेस आहे, जे आपल्या ह्या सगळ्या टेस्ट केसेस एका पॅरलल फॉर्ममध्ये आपण ह्या एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे ह्या सायमल्टेनियसली एक्झिक्यूट होणार आहे. सो आपली एक टेस्ट केस जर आता रन होत आहे, तर त्याच्यासोबत दुसरी टेस्ट केस सुद्धा रन होऊ शकते. अशा पद्धतीचं जेव्हा आपण प्रोसेस फॉलो करणार आहोत, तेव्हा आपण ह्या पॅरलल टेस्टिंगच्या मार्फत आपण ही वेळ वाचवू शकतो किंवा या सगळ्या टेस्ट केसेस एकत्र रन करू शकतो. सो इथे आपण जे सिक्वेन्शियली टेस्ट केसेस रन होत होत्या, त्या आपण अव्हॉइड करून ह्या पॅरलली एक्झिक्यूट करू शकतो पॅरलल टेस्टिंगचा वापर करून. सो टेस्ट एनजी मध्ये हे पॅरल एक्झिक्युशन बिल्ट इन आहे. म्हणजेच की या टेस्ट एनजी मध्ये आपण पॅरल एक्झिक्युशन बाय डिफॉल्ट करू शकतो. फक्त काही कॉन्फिगरेशन आपल्याला करावे लागतील, ज्याचा वापर करून आपण पॅरल एक्झिक्युशन करू शकतो. सो आपण ज्या आपल्या टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल फाईलमध्ये ज्या कॉन्फिगरेशन आपण केल्या होत्या, तिथेच आपल्याला पॅरलल एक्झिक्युशनसाठी काही कॉन्फिगरेशन करायचं आहे. सो तिथे आपण आपलं टेस्ट सूटचं जे कॉन्फिगरेशन केलं होतं, त्या टेस्ट सूटमध्ये आपण देणार आहोत आपला पॅरलल कीवर्डचा वापर करून याचं कॉन्फिगरेशन, की पॅरलली कसं रन झालं पाहिजे. सो पॅरलल टेस्ट केसेस रन करण्याच्या अगोदर आपण आयडेंटिफाय करून घेऊयात, की आपण काय काय पॅरलली रन करू शकतो. बरोबर. आपण हे सगळ्यात पहिलं आपण आयडेंटिफाय करून घेऊयात आता. सो आपण जेव्हा टेस्ट एनजीचा वापर करून पॅरलल टेस्टिंग करतो, तर तेव्हा ह्या पॅरलल कीवर्डचा वापर करतो आपण. त्या पॅरलल कीवर्डच्या आधारे हे पॅरलल टेस्टिंग केलं जातं. सो पॅरलल टेस्टिंगमध्ये आपण काय-काय कीवर्ड, ह्या कीवर्डमध्ये काय-काय व्हॅल्यू देऊ शकतो. सो या पॅरलल ॲट्रिब्यूटमध्ये आपण अशा काही व्हॅल्यूज देऊ शकतो. त्यातली एक म्हणजे मेथड्स. मेथड्स ह्या व्हॅल्यूने काय फरक पडणार आहे? सो आपण जर कॉन्फिगरेशनमध्ये जर पॅरलली मेथड्स रन करायचं असं म्हटलो, तर आपल्या सगळ्या टेस्ट केसेस ज्या आपण आपल्या सूटमध्ये दिल्या आहेत, त्या सगळ्या टेस्ट केसेस या पॅरलली एक्झिक्यूट होणार आहेत. सो आपण जर अशा अनेक आपल्या टेस्ट केसेस आहेत. आतापर्यंत आपण 5 टेस्ट केसेस लिहिल्या होत्या. म्हणजेच की आपल्या लॉग इन फंक्शनॅलिटीसाठी आपण 2 टेस्ट डेटा सहित आपण एक टेस्ट केस बनवली, त्यात आपले 2 काउंट झाले. त्यानंतर आपण एक इनव्हॅलिड क्रेडेन्शियलसाठी एक टेस्ट केस बनवलं. त्यानंतर होम पेजसाठी आपण 2 टेस्ट केसेस लिहिल्या. सो अशा 5 टेस्ट केसेस ह्या पॅरलली एक्झिक्यूट आपल्याला जर करायचं असेल, ह्या मेथड्सला पॅरलली एक्झिक्यूट करायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण मेथड्सचा वापर करणार आहोत. त्यानंतर येतं टेस्ट. सो टेस्ट म्हणजे काय? तर आपण टेस्ट दिल्याने आपलं बिहेवियर काय असणार आहे, टेस्टिंगमध्ये काय फरक पडणार आहे? सो आपण कॉन्फिगरेशन फाईलमध्ये पाहिलं होतं. आपल्या टेस्ट सूटमध्ये आपण एक
टेस्ट असा एक नोड बनवतो आणि त्यामध्ये आपण क्लासेस देतो, बरोबर. तर टेस्ट आपण काय अज्युम केलं होतं, की टेस्ट काय असू शकतं? आपण एक अझम्पशन केलं होतं, की एक टेस्ट म्हणजे एक आपण युजर जर्नी असं पकडू शकतो. सो आपलं प्रॉडक्ट सर्च ही एक जर जर्नी असेल, तर आपण त्यासाठी लॉग इन करतो, होम पेजवर व्हिजिट करतो आणि प्रॉडक्ट सर्च करून प्रॉडक्टचे डिटेल्स अशी माहिती काढून घेऊ शकतो. ही एक जर्नी झाली. दुसरी जर्नी असू शकते, की शॉपिंग कार्टची जर्नी. जर आपण शॉपिंग कार्ट आपल्याला चेक करायचं असेल, तर परत आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, की लॉग इन करायचं, मग होम पेजवर यायचं, प्रॉडक्ट सर्च करायचा, प्रॉडक्ट कार्टमध्ये ऍड करायचं, मग कार्टमध्ये काही ऑपरेशन्स आपल्याला करता येईल अशा फंक्शनॅलिटी आपल्याला टेस्ट करायची. सो ह्या 2 वेगळ्या जर्नीज झाल्या. सो आपण ह्या जर्नी एका टेस्टमध्ये असं अज्युम करूया. या ठिकाणी आपण 2 पद्धतीचे कॉन्फिगरेशन बघू शकतो. सो एक कॉन्फिगरेशन फाईलमध्ये आपल्या लॉग इन पेज आणि होम पेज ह्या दोन्ही क्लासेस आपण एकाच टेस्टमध्ये घेतल्या. तर दुसऱ्या फाईलमध्ये आपण एका टेस्टमध्ये आपण एका सूटमध्ये 2 टेस्ट अशा बनवल्यात. आपण लॉग इनची वेगळी टेस्ट फाईल बनवली. आपण टेस्ट एक नोड बनवलं, त्याच्यामध्ये लॉग इनचा क्लास दिला. दुसरा टेस्ट नोड आपण ज्यात बनवला, त्यामध्ये आपण होम पेज असा क्लास दिला. सो आपण जर टेस्ट असं पॅरललमध्ये दिलं, सो पॅरलल ॲट्रिब्यूटमध्ये हे टेस्ट व्हॅल्यू आपण दिली, तर ह्या दोन्ही टेस्ट ह्या पॅरलली एक्झिक्यूट होणार आहे. सो आपल्याला जर युजर जर्नी पॅरलली एक्झिक्यूट करायची असेल, की एक जर्नी आणि दुसरी जर्नी या दोन्ही एकत्र रन होऊ शकतात असं जर आपल्याला वाटलं, तर आपण त्याला पॅरलल ॲट्रिब्यूटमध्ये टेस्ट हे कीवर्ड देऊ शकतो. त्यानंतर येतं क्लासेस. सो जर आपल्याला जे क्लासेस आहेत, सो आपण जेवढ्या टेस्ट आपण लिहू त्या टेस्टमध्ये असणारे जे क्लासेस आहेत, प्रत्येक क्लास जर आपण पॅरलली आपल्याला रन करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपण क्लासेस असं हे व्हॅल्यू देऊ शकतो पॅरलल ॲट्रिब्यूटमध्ये आणि सगळ्या क्लास हे पॅरलली एक्झिक्यूट होणार आहे. सो आपलं लॉग इन पेज टेस्ट हा एक क्लास आहे, तो एक रन होणार आहे आणि त्यासोबत दुसऱ्या ह्याच्यात होम पेज टेस्ट असा हा क्लास एक्झिक्यूट होऊ शकतो. सो हे दोन्ही टेस्ट क्लास हे पॅरलली एक्झिक्यूट होऊ शकतात, जर आपण पॅरलल ॲट्रिब्यूटमध्ये क्लासेस हे व्हॅल्यू दिली तर. त्यानंतर येतं इन्स्टन्सेस. सो इन्स्टन्सेस काय असतात हे आधी समजून घेऊयात. सो आपण एक टेस्ट केस बनवलं होतं, जिथे लॉग इन फंक्शनॅलिटीमध्ये आपण व्हॅलिड सिनॅरिओ टेस्ट करण्यासाठी 2 टेस्ट डेटा पास केला होता. सो आपण एका लॉग इन क्रेडेन्शियलने आपण एकदा टेस्ट केला आणि दुसऱ्या लॉग इन क्रेडेन्शियलनी परत तेच टेस्ट आपण एक्झिक्यूट केलं. सो आपला टेस्ट केस एकच होता, पण टेस्ट डेटा 2 होते. त्या ठिकाणी आपण जेव्हा रन केलं होतं, तेव्हा आपण बघू शकलो होतो, की आपले 2दा टेस्ट केस रन झाल्या होत्या. त्याचा अर्थ काय आहे? तर आपले 2 इन्स्टन्स रन झाल्या होत्या. सो आपण एकाच टेस्ट केसमध्ये जेव्हा मल्टिपल असा टेस्ट डेटा पास करतो आणि त्याला रन करतो, तेव्हा प्रत्येक टेस्ट डेटासाठी एक इन्स्टन्स क्रिएट होतो आणि तो इन्स्टन्स टेस्ट केला जातो. सो आपल्याला असे जर टेस्ट इन्स्टन्सेस जर पॅरलली एक्झिक्यूट करायचे असेल, सो आपण जे लॉग इन फंक्शनॅलिटीमध्ये व्हॅलिड क्रेडेन्शियल सोबत, सो व्हॅलिड क्रेडेन्शियलचा जो डेटा होता, तो आपण पॅरलली आपल्याला जर एक्झिक्यूट करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपण पॅरलल ॲट्रिब्यूटमध्ये इन्स्टन्सेस ही व्हॅल्यू आपण देणार आहोत, जेणेकरून आपले सगळे इन्स्टन्सेस हे सगळे पॅरलली रन होऊ शकतात. सो हे पॅरलली कसे रन होणार आणि ते किती रन होणार एकत्र किती पॅरलल एक्झिक्युशन होऊ शकतं, हे ठरतं थ्रेड काउंट ह्या ॲट्रिब्यूटवर. सो थ्रेड्स काय असतात? प्रोग्रामिंगमध्ये आपण थ्रेडमध्ये म्हणजेच की आपण एका वेळेस जेव्हा मल्टिपल थ्रेड चालतात, म्हणजेच की मल्टिपल एक्झिक्युशन आपण एकत्र करू शकतो, असा हा थ्रेड असतो. सो आपल्याला जर ह्या एक्झिक्युशन हे किती एक्झिक्युशन आपल्याला एकत्र करायचे आहेत, सो आपल्याला 2 करायचे आहेत, 3 करायचे आहेत किंवा 5 करायचे आहेत, अशा किती टेस्ट केसेस आपण जर समजा आपलं क्लासेस ह्याला आपण पॅरलल करतोय, सो किती क्लासेस एकत्र आपले रन झाले पाहिजेत. सो आपल्या ऍप्लिकेशनमध्ये जर 100 क्लासेस असतील, पण त्यातले आपल्याला फक्त 5 एका वेळेस रन झाले पाहिजे. सो एक ग्रुप आपला 5चा होणार आहे, तो पहिला एक्झिक्यूट होईल, मग दुसरा ग्रुप 5चा होईल आणि तो एक्झिक्यूट. अशा पद्धतीचे 5 थ्रेड्स आपण क्रिएट आपल्याला करायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण थ्रेड काउंट या ॲट्रिब्यूटचा वापर आपण करू शकतो. सो बाय डिफॉल्ट ह्या थ्रेड काउंटची व्हॅल्यू असते 5. सो आपण 5 हे जर आपण स्पेसिफाईंग नाही केलं, तर 5 थ्रेड एकत्र चालतात आणि त्या 5 थ्रेडमध्ये ह्या सगळ्या टेस्ट केस एक्झिक्यूट होतात पॅरलली. सो चला मग आता पॅरलल टेस्टिंग करूया. आपण आपल्या टेस्ट नेक्स्ट फ्रेंड्स या ऍप्लिकेशनचं आपण जे आतापर्यंत टेस्टिंग केलं, त्याला आपण आता पॅरलली टेस्ट करूया. ते करण्यासाठी आपल्याला एक प्रोजेक्ट लागेल, बरोबर. तर तो प्रोजेक्ट तुम्ही इनिशियल कोड मधून डाउनलोड करू शकता. सो हा इनिशियल कोड आपण आपल्या रीडिंग मटेरियलमध्ये, या सेशनचा जो रीडिंग मटेरियल आहे त्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन सेक्शन मध्ये गेलात, तर तुम्हाला हे क्लिक हिअर बटन दिसेल, ज्याला क्लिक करून तुम्ही हा इनिशियल कोड हा प्रोजेक्ट डाउनलोड करू शकता. तो प्रोजेक्ट डाउनलोड झाल्यानंतर ती झिप फाईल असल्यामुळे त्याला तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करा. ती एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्ही ती इंटेलिजे आयडिया आयडी मध्ये ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी रन करू शकता. त्या रन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला क्रोम ड्रायव्हरचा पाथ अपडेट करायचा आहे. सो प्रत्येक सिस्टममध्ये क्रोम ड्रायव्हरचा पाथ हा वेगळा असू शकतो, म्हणून त्या ठिकाणी आपण तो पाथ दिलेला नाहीये. सो आपण आपल्या सिस्टम प्रमाणे तो क्रोम ड्रायव्हरचा पाथ इथे अपडेट करायचा आहे. अपडेट केल्यानंतर हे ऍप्लिकेशन आपण रन करू शकतो. सो आपण आता ह्याच्यामध्ये काही आणखी कॉन्फिगरेशन करून पाहणार आहोत. सो आपण हा कोड आता डाउनलोड करून घेऊयात आणि त्याला आपण इंटेलिजे आयडियामध्ये ओपन करूयात. सो सर्वात आधी मी ते काम करून घेतो. सो या ठिकाणी मी
तो ते ऍप्लिकेशन हे डाउनलोड केलं, प्रोजेक्ट डाउनलोड केल्यानंतर इंटेलिजन्स आयडियामध्ये ओपन केलं आणि मी होम पेजमध्ये हा ड्रायव्हरचा पाथ अपडेट करून घेतला आणि तसंच लॉग इन पेजमध्ये सुद्धा हा पाथ अपडेट करून घेतला. सो आपण बघू शकतो लॉग इन पेज टेस्ट आणि होम पेज टेस्ट अशा 2 फाईल आपल्याकडे आहेत आणि टेस्ट ng.xml कॉन्फिगरेशन फाईल सुद्धा आपल्याकडे आहे, जिथे आपण टेस्ट सूट हा डिफाईन केलाय आणि टेस्ट मध्ये आपण एक टेस्ट लॉग इन अँड होम पेज टेस्ट असं नाव दिलंय आपण आणि त्यामध्ये 2 क्लासेस दिले आहेत, जे लॉग इन पेज टेस्ट आणि होम पेज टेस्ट अशा दोन्ही आपण क्लासेस इथे स्पेसिफाय केले आहेत. सो हे तुम्ही सेटअप केल्यानंतर आता आपल्याला आपल्या टेस्ट ng.xml कॉन्फिगरेशन फाईलमध्ये आता हे अपडेट करायचं. आपण काय करणार आहोत, आपण पॅरलल ऍट्रिब्यूट मध्ये आपण व्हॅल्यू देणार आहोत क्लासेस, कारण आपल्याला आता क्लासेस हे एकत्र आपल्याला एक्झिक्यूट करायचं. सो आपण क्लासेस दिल्यामुळे आपलं जे लॉग इन पेज टेस्ट आहे आणि होम पेज टेस्ट या दोन्ही क्लासेस एकत्र एक्झिक्यूट होणार आहेत. सो आपल्याला ह्या दोन्ही टेस्ट फाईल्स जे आहेत त्या दोघांचं एकत्र पॅरलली एक्झिक्यूट करायचं असेल, त्यामुळे आपण हे पॅरलल आणि क्लासेस आपण असं देणार आहोत. त्यानंतर आपण थ्रेड काउंट देणार आहोत 2. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे फक्त 2 क्लासेस आहेत, तर आपल्याला 2 थ्रेड हे इनफ आहेत. तर आपण या 2 थ्रेडच्या माध्यमातून हे दोन्ही टेस्ट केसेस आपण एक्झिक्यूट करू शकतो. म्हणून आपण आता इथे थ्रेड काउंट हा 2 देणार आहोत. हा आपण चेंज करू शकतो, आपल्याला किती क्लासेस एकत्र टेस्ट करायचे आहेत त्याच्या आधारे आपण ही व्हॅल्यू चेंज करू शकतो, पण इथं या ठिकाणी आपण 2 देणार आहोत. सो हे 2 दिल्याने आपलं आता लॉग इन पेज आणि होम पेजचे दोन्ही टेस्ट फाईल्स ह्या एकत्र एक्झिक्यूट होणार आहेत. ते एक्झिक्यूट झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने आपलं आता XML मध्ये डिफरन्स बघू शकतो. सो आपल्या पहिली जी XML फाईल होती, जिथे पॅरलल हा कीवर्ड दिला नव्हता आणि थ्रेड काउंट हा सुद्धा ऍट्रिब्यूट दिला नव्हता आणि राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता इथे आपण दोन्ही ऍट्रिब्यूट अशा व्हॅल्यू दिल्या आहेत. सो अशा पद्धतीने तुमची कॉन्फिगरेशन फाईल ही चेंज होणार आहे आपण जेव्हा हे अपडेट करूयात. ते केल्यानंतर आपण जेव्हा रन करणार ही कॉन्फिगरेशन फाईल आपण जेव्हा रन करणार तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने आउटपुट दिसेल. सो लेफ्ट हँड साईडला आपण जेव्हा ते पॅरलल एक्झिक्युशन नाही करत आहे तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने आउटपुट मिळालं होतं, जिथे आपलं पहिलं लॉग इन पेज टेस्ट रन झालं होतं, त्याच्या आतल्या टेस्ट सगळ्या रन झाल्या होत्या. त्यानंतर होम पेज टेस्ट अशा रन झाल्या आणि त्याच्या आत असणाऱ्या सगळ्या टेस्ट अशा रन झाल्या होत्या. सो आपण बघू शकतो हे सिक्वेन्स मध्ये रन झाल्यात आणि जे लॉग इनच्या जेवढ्या टेस्ट आहेत ते सगळ्या पहिलं रन झाल्या होत्या. ते एकत्र तुम्हाला दिसतात एका ट्री मध्ये आणि दुसऱ्या नोड मध्ये तुम्हाला होम पेजचे सगळे टेस्ट केसेस दिसतात. परंतु जेव्हा आपण ही कॉन्फिगरेशन करतो, पॅरलल कॉन्फिगरेशन करतो, तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो काही रॅन्डम वे मध्ये ह्या टेस्ट केसेस रन झालेल्या आहेत. सो आपण ज्या टेस्ट केसेस आपल्याला दिल्या होत्या त्या रॅन्डमली पिक झाल्यात. सो आपण बघू शकतो पहिली लॉग इन पेज झाली, लॉग इन पेजचं एक टेस्ट रन झालं, त्यानंतर होम पेजचं एक टेस्ट रन झालं, त्यानंतर परत एकदा लॉग इन पेजचं टेस्ट रन झालं. सो अशा पद्धतीने ह्या टेस्ट रन झाल्या. सो हे आपल्याला जेव्हा रिपोर्टमध्ये दिसतं आपलं टेस्ट हे रन झालं आणि कंप्लीट झालं, तर त्या ठिकाणी आपल्याला हे एका सिक्वेन्समध्ये ह्या पद्धतीने रिपोर्टमध्ये दिसतं, म्हणजेच की आपल्या टेस्ट सूटमध्ये ह्या कुठल्या कुठल्या टेस्ट रन झाल्यात हे आपण बघू शकतो. चला आपण आता हे सगळं चेंजेस करूयात आणि रन करून पाहूयात. सो आता मी आपल्या सूटमध्ये आलो, आपल्या टेस्ट एनजी फाईलमध्ये मी चेंजेस करतोय, इथे मी पॅरलल असं देतोय आणि मला आता क्लासेस असं पॅरलली रन करायचे आहेत आणि त्यासोबत मला आता थ्रेड काउंट किती द्यायचा आहे, तर 2 द्यायचा आहे, कारण माझे 2 क्लासेस आहे. आता सध्या पुरतं मी 2 थ्रेड काउंटने सुद्धा भागू शकतो. सो आता मी आता टेस्ट ng.xml फाईलला रन करणार आहे. सो या ठिकाणी आपल्या सगळ्या टेस्ट इकडे रन झाल्या आहेत. सो रन झाल्यानंतर आपण बघू शकतो आपल्या एकाच टेस्ट या नोडमध्ये असणारे सगळे टेस्ट हे एक्झिक्यूट झालेत. सो आपण आता एकाच टेस्ट नोडच्या आत आपण बघू शकतो या सगळ्या टेस्ट रन झाल्यात. सो आपण सिक्वेन्स सुद्धा बघू शकतो, पहिलं लॉग इन पेज टेस्ट झाली, मग होम पेज टेस्ट झालं, लॉग इन पेज, मग परत होम पेज आणि लॉग इन पेज. सो अशा पद्धतीने आपल्या टेस्ट रन झाल्या, त्याच्या आत असणारे टेस्ट केसेस सुद्धा आपण बघू शकतो. सो याचा सिक्वेन्स कसा ठरला, तर आपल्या क्लासेसच्या बेसिसवर सो आपले सगळे क्लासेस एकत्र रन झालेत, अशा पद्धतीने हे झालं. सो आपण याच ठिकाणी जर टेस्ट असं दिलं असतं तर आपल्याकडे आता एकच टेस्ट असा नोड आहे. जर आपल्याकडे अनेक टेस्ट असल्या असत्या तर त्या सगळ्या टेस्ट एकत्र रन झाल्या असतात. सो तुम्ही ते ट्राय करून बघू शकता, वेगवेगळ्या टेस्ट नोड बनवा आणि त्यामध्ये ह्या क्लासेस द्या आणि मग त्याला तुम्ही पॅरलली टेस्ट म्हणून असं रन करून पहा आणि मग बघा रिझल्ट कसं दिसतंय. सो असा फरक आपण पाहिला. आपल्या आउटपुटमध्ये आपण पाहिलं की आपल्या टेस्ट ह्या कुठल्या ऑर्डरमध्ये एक्झिक्यूट झाल्या, त्यासोबत त्याचा वेळ सुद्धा हा चेंज होणार आहे. सो आपण जे विदाउट पॅरलल एक्झिक्युशन केलं त्याचा वेळ वेगळा असणार आहे आणि आपलं जेव्हा आपण पॅरलली एक्झिक्यूट करतो तेव्हा त्याचा वेळ वेगळा असणार आहे. सो आपल्याला ऍडव्हान्टेजेस काय आहे, तर पॅरलल जेव्हा आपण एक्झिक्यूट करणार आहोत तर आपल्याला ऍडव्हान्टेजेस आपला हा असा असणार आहे की आपला वेळ जो आहे, एकंदर जो वेळ लागणार आहे आपल्या पॅरलल टेस्टला, तर तो कमी होणार आहे. जेव्हा आपण अनेक टेस्ट केसेस जेव्हा लिहूया आपल्या
टेस्ट सूटमध्ये भरपूर टेस्ट केसेस असतील आणि आपण त्या टेस्ट केसेस पॅरलली जर रन केल्या आणि त्यात जर विदाऊट पॅरल म्हणजे सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये रन केला तर तिकडे आपण निश्चित बघू शकतो की आपला जो वेळ आहे तो नक्कीच कमी झालेला असेल. सो त्या ठिकाणी आपला वेळ वाचणार आहे. आपण टाइम हा एक्झिक्युशन टाइम कमी करत आहोत. सो हा एक ऍडव्हान्टेज झाला. दुसरा ऍडव्हान्टेज म्हणजेच की आपण थ्रेडचा वापर करू शकतो. सो आपण आपल्या सिस्टममध्ये असणारे हे अनेक थ्रेड आपण एक्झिक्यूट करू शकतो एकत्र. सो आपण ह्या सगळ्या टेस्ट केसेस आपण एक स्ट्रॅटेजी बनवली की आपल्याला क्लासेसच्या माध्यमातून किंवा आपल्याला टेस्ट या पॅरलली एक्झिक्यूट करायच्या तर आपण या थ्रेड्सचा वापर करून इथे आपण सगळे एकत्र टेस्ट रन करू शकतो. बरोबर. त्यासोबत काही डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. तर डिसएडव्हान्टेज काय आहे तर काही कॉन्फ्लिक्ट येण्याची शक्यता सुद्धा असू शकते. जर आपल्या टेस्ट केसमध्ये जर काही डिपेंडन्सी असतील की आपण एक टेस्ट टेस्ट करताना जर तो डेटा वापरलाय किंवा काहीतरी शेअरिंग होत असेल दुसऱ्या टेस्ट केस सोबत, अशा पद्धतीने जर आपण आपल्या टेस्ट केस लिहिले असतील तर कॉन्फ्लिक्ट येण्याची शक्यता सुद्धा असू शकते. सो आपण ती काही नाकारू शकत नाही. आपल्या ज्या पॅरलल एक्झिक्युशन करत असताना या टेस्ट केसमध्ये जर काही इंटर डिपेंडन्सी आहेत, काही लॉकिंग होत असेल, काही डेटा शेअरिंग होत असेल, तर तिकडे कॉन्फ्लिक्ट आल्यामुळे आपला बिहेवियर हा कसा असू शकतो आपण हा प्रेडिक्ट नाही करू शकणार. सो ह्या कॉन्फ्लिक्टला आपल्याला अवॉइड करावं लागणार. सो हे एक डिसएडव्हान्टेज असू शकतं. ह्याच्यावर आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपल्याला ओव्हरऑल प्रोग्राम फ्लो माहिती असला पाहिजे. सो आपल्याला प्रोग्राम आपला कसा चालतोय, आपल्या कुठले क्लासेस पहिले एक्झिक्यूट केले पाहिजे, आपल्या कुठल्या क्लासेसमध्ये काय टेस्ट केसेस आपण लिहिले आहेत, आपल्या टेस्ट सूटमध्ये कुठले कुठले टेस्ट असे डिफाईन केले आहेत, त्या टेस्टचा काय सिक्वेन्स असला पाहिजे. तर हा ओव्हरऑल प्रोग्रामचा फ्लो आपल्याला माहिती पाहिजे. सो आपला प्रोग्रामची युजर जर्नी कशी असते, आपल्या युजर जर्नीमध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स पहिल्या होतात आणि त्यानंतर कुठल्या होतात. सो याच्यामध्ये काय आपण पॅरलिझम ऍड करू शकतो की नाही, या सगळ्याची माहिती असणं आवश्यक आहे. हे एक आपलं डिसएडव्हान्टेज आहे की आपल्याला याची माहिती अगोदर हवी असणार आहे. त्यानंतर आपण हे पॅरल एक्झिक्युशन करू शकतो. आता आपण बघणार आहोत टेस्ट एनजी रिपोर्ट्स. सो टेस्ट एनजी रिपोर्ट्स हा बाय डिफॉल्ट आपल्याला रिपोर्ट जनरेट करून मिळतो. सो आपण केव्हा आपण टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल फाईल मधून आपण जेव्हा टेस्ट रन करणार आहोत तेव्हा आपला रिपोर्ट एक जनरेट होणार आहे. सो हा प्रत्येक वेळेस जेवढा आपल्या रिपोर्ट आपल्या टेस्टमध्ये काही पास झालेत, काही फेल झालेत किंवा किती टेस्ट केसेस रन झालेत ह्या रिपोर्टमध्ये अशा आपल्याला मिळणार आहे. सो हा एक बिल्ट इन फीचर आहे. हा आपण टेस्ट एनजी आपली एक्सएमएल फाईलने रन केले की हा त्या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट आहे तो जनरेट होणार आहे. त्यासाठी आपल्याला काही वेगळी कॉन्फिगरेशन प्रोजेक्टमध्ये तर काही करायची गरज नाहीये. सो आपण जेव्हा टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल फाईल आपण जेव्हा रन करू तेव्हा आपल्याला असं टेस्ट आउटपुट फोल्डर आपल्या प्रोजेक्टमध्ये दिसेल. त्या टेस्ट आउटपुट फोल्डरमध्ये आपल्याला ह्या सगळ्या रिपोर्टच्या फाईल्स दिसेल. सो आपल्याला अशा बऱ्याच फाईल्स दिसतील. त्यामध्ये आपण काही इंडेक्स डॉट एचटीएमएल आणि ईमेलेबल रिपोर्ट असं काही एचटीएमएल फाईल्स आपण त्यामध्ये बघणार आहोत. सो बाय डिफॉल्ट हे जनरेट होतातच. जर आपल्याला जनरेट हे होत नसतील बाय डिफॉल्ट तर काही आपल्याला कॉन्फिगरेशन आपल्या आयडी मध्ये ही कॉन्फिगरेशन चेंज करायची आहे. सो आपल्याला प्रोजेक्टमध्ये काही करायची गरज नाहीये. आपल्या आयडी मध्ये आपण रन मध्ये जाऊन कॉन्फिगरेशन एडिट कॉन्फिगरेशन आपण असं करणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला लिस्नर मध्ये जायचंय. सो आपल्या टेस्ट एनजीच्या आत असणारा हा लिस्नर, या लिस्नर मध्ये आपल्याला सिलेक्ट करायचा आहे यूज डिफॉल्ट रिपोर्टर्स. सो हे डिफॉल्ट रिपोर्टर्स जे काय असेल ते यूज करायचे आहेत आणि तिथे आपण ओके म्हणणार आहोत. सो अप्लाय केल्यानंतर आपण ओके करणार आहोत. ओके केल्यानंतर आपल्याला आता ही फाईल रन करून बघायची टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल फाईल. ती रन केल्यानंतर आपल्याला तिकडे सगळे रिपोर्ट्स हे जनरेट झालेले दिसतील. सो आपल्याला टेस्ट आउटपुट या फोल्डरमध्ये ह्या रिपोर्ट्स मिळणार आहे. सो रिपोर्ट्समध्ये आपण बघू शकता या आउटपुट फोल्डरमध्ये आपल्याला अशा काही अनेक फाईल्स दिसणार आहेत. त्यामध्ये एक असणार आहे इंडेक्स डॉट एचटीएमएल, ईमेलेबल रिपोर्ट डॉट एचटीएमएल किंवा फेल्ड पीएनजी वगैरे की काय काय फेल झाले असं. आता ही फाईल आपल्याला जर ओपन करायची असेल इंडेक्स डॉट एचटीएमएल तर इंडेक्स डॉट एचटीएमएल फाईलवर तुम्ही राईट क्लिक करून ओपन इन ब्राउझर असं म्हणू शकता. ती ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हा रिपोर्ट दिसणार आहे. सो रिपोर्टमध्ये तुम्हाला एचटीएमएल रिपोर्ट असणार आहे. त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला सगळी समरी अशी डिटेल्ड समरी मिळणार आहे जिथे तुम्हाला किती टेस्ट रन झाल्यात, त्या कुठल्या कुठल्या पास झाल्या आहेत, कुठल्या फेल झाल्या आहेत, तर एक्सेप्शन काही आले आहेत का, असा हा सगळा डिटेल रिपोर्ट ह्या पेजमध्ये तुम्हाला दिसणार आहे. सो ही फाईल तुम्ही ब्राउझरमध्ये ओपन केली तर तुम्हाला हा सगळा रिपोर्ट तुम्हाला बघायला मिळेल. सो आपल्याला या रिपोर्टमध्ये काय काय बघायला मिळणार आहे तर आपण टेस्ट सूटचं नाव आपल्याला कळणार आहे की सूट नेम काय आहे, टेस्ट नेम काय आहे, कुठली टेस्ट आपण रन केली, आपण कुठले क्लासेस रन केले, मेथड कुठले टेस्ट कुठले रन केले, त्यांचा स्टेटस काय आहे आणि काही एक्सेप्शन आला असेल तर त्या एक्सेप्शनची इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. सो आपण ते एक्सेप्शनची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी बघू शकतो. त्यासोबत आपल्याला एक ईमेलेबल रिपोर्ट सुद्धा तिथे बनवून मिळतो. सो आपण हा सुद्धा क्रोम मध्ये ओपन करून बघू शकतो. हा ईमेलेबल रिपोर्ट काय आहे तर ह्या रिपोर्ट मध्ये आपल्याला तशीच प्रकारची समरी आहे, फक्त त्यात काही अधिक इन्फॉर्मेशन असेल किंवा काही ईमेल मध्ये आपल्याला जे सेंड करायचं, हा ईमेल आपण जनरली आपल्या
आपण जेव्हा टेस्ट रन करतो, सो आपल्या लीडला किंवा जे लोक आपल्या टेस्टचा रिपोर्ट बघू इच्छितात त्यांना तो ईमेल आपण सेंड करण्यासाठी ह्या ईमेलेबल रिपोर्ट फाईलचा वापर करू शकतो. सो ही फाईल आपण सेंड केल्याने आपल्याला ती ईमेलमध्ये सगळी माहिती आपण बघू शकतो. सो यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन असते, तर सूट नेम असतं, टेस्ट नेम असतं, क्लासेस नेम असतं, मेथडचं नाव असतं, परत कुठले मेथड स्किप केले, याला किती वेळ लागला. सो अशी काही प्रिसाईज इन्फॉर्मेशन जी मेलमध्ये आवश्यक आहे, कोणाला आपल्याला रिपोर्ट करायचा आहे, की हे सगळे रिपोर्ट बघून अशी तुम्ही माहिती घेऊ शकता. आपल्या टेस्टचा ओव्हरऑल परफॉर्मन्स काय आहे हे सगळं माहिती करून घेण्यासाठी आपण ही सगळी माहिती या रिपोर्ट थ्रू पाठवू शकतो. सो ही रिपोर्टमध्ये ऑलरेडी ही तयार करून मिळालेली असते. हा आपण रिपोर्ट ईमेलमध्ये फॉरवर्ड करू शकतो. सो आपण ह्या रिपोर्टचा आपल्याला ऍडव्हान्टेज काय आहे, त्या ऍडव्हान्टेजमध्ये आपल्याला हा सगळा रिझल्ट की आपण काय काय एक्झिक्यूट केलं हा आपण समजून घेऊ शकतो. आपण प्रोग्रेस ट्रॅक करू शकतो की किती फंक्शनॅलिटी आपण टेस्टिंग केली आहे, किती फंक्शनॅलिटीची आपली टेस्टिंग झालेली आहे, त्याच्यात आपण किती सिनॅरिओज कव्हर केले आहेत, या सगळ्याचा प्रोग्रेस आपण ट्रॅक करू शकतो की आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आपलं किती फंक्शनॅलिटी टेस्ट करायची राहिली आहे, किती झाली आहे, हे आपण समजून घेऊ शकतो. आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो की आपलं जे टेस्ट झालं आहे, टेस्ट केला आहे, त्याचा रिपोर्ट बघून आपण त्याची इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. आपल्याला काही एरर येत असेल तर हा एरर सुद्धा आपल्याला रिपोर्टमध्ये कळू शकतो की आपल्याला कुठल्या प्रकारचा एरर आला, काही आपण मिस्टेक केली असेल आपल्या ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये किंवा काही ऍप्लिकेशन चेंज झाली असेल, त्यामुळे आपलं ऑटोमेशन आता चालत नाहीये. सो तो एरर बघून आपण समजू शकतो की आपल्या ऍप्लिकेशन म्हणजे जे ऍप्लिकेशन बनवली आहे, ज्याला आपण टेस्ट करतो, ऍप्लिकेशन अंडर टेस्टिंग, सो या AUTला आपण जो टेस्ट करतोय त्याच्यामध्ये काही चेंजेस असेल तर हे आपल्याला इथे कळू शकते. त्यासोबत कॉन्फिगरेशन करून घेऊयात आपल्या रिपोर्ट जनरेट करण्यासाठी आणि आपला रिपोर्ट सुद्धा आपण पाहूयात. सो आपण आता रन या मेनूमध्ये जाणार आहोत. रन मध्ये आपल्याला इथे एडिट कॉन्फिगरेशन दिसते. इथे आपण एडिट कॉन्फिगरेशन करणार आहोत. या फाईलला आपण सिलेक्ट करणार आहोत. इथे लिस्नर्स मध्ये आपल्याला यूज डिफॉल्ट रिपोर्टर्स असं सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी आपण अप्लाय करून त्याला ओके असं म्हणणार आहोत. सो आपलं आता हे ओके आपण केलं आणि यानंतर आपण टेस्ट एनजीला आपण रन करणार आहोत. सो रन करूयात आपण. सो आपल्या टेस्ट एनजी कॉन्फिगरेशनला रन केल्यानंतर सगळे टेस्ट एक्झिक्यूट होणार आहे. ते एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला टार्गेट फोल्डर या ठिकाणी दिसेल. सो या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला टेस्ट आउटपुट हा फोल्डर दिसतोय आणि टेस्ट आउटपुट फोल्डरमध्ये आपल्याला index.html असं बघता येतं. सो आपण आता ही फाईल राईट क्लिक करून ओपन इन ब्राउझर क्रोम असं करूयात. सो यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला असा रिपोर्टची फाईल ही जनरेट करून मिळाली. तर आपण एक टेस्ट असं रन झाले आपल्याला दिसते. लॉग इन आणि होम पेज मध्ये 2 क्लासेस होते. या सगळ्या एक्झिक्यूट झाल्यात. आपल्याला 5 मेथड्स होत्या आणि त्या 5ही पास झाल्यात हे आपल्याला दिसते. अशा पद्धतीने आपला रिपोर्ट्स हा सगळा आपल्याला दिसतोय. तर आपण आता ह्या सेशनमध्ये काय काय शिकलो हे आपण समजून घेऊया. सो आपण पॅरलल टेस्टिंग पाहिलं की पॅरलल टेस्टिंग आपण कसं करू शकतो. पॅरलल ॲट्रिब्यूटचा वापर करून, थ्रेड काउंटचा वापर करून आपण हे अचीव्ह करू शकतो. त्यासोबत आपण रिपोर्ट्स कसे जनरेट करायचे हे आपण पाहिलं. त्यामध्ये आपण index.html आणि इमेलेबल रिपोर्ट या 2 फाईल आपण पाहिल्यात की कशा या फाईलचा वापर करून आपण रिपोर्ट्स हे बघू शकतो.